प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद. प्रभू महान आहे, प्रियानो, त्याची दया सनातन आहे. तो एक पित्याप्रमाणे आमच्यावर प्रेम करतो. कधी कधी प्रियानो आम्ही त्याला विसरतो. आम्ही त्याच्या प्रेमाला, त्याच्या गोष्टीला विसरून जातो. परंतु मला सांगू द्या, तो परमेश्वर आम्हाला कधीही विसरत नाही. तो आम्हाला कधीही सोडत नाही. असाच एक दाखला आपण आज पाहणार आहोत. लूक याचा 15वा अध्याय आणि त्याच्या 11 वचनापासून. उदळा मुलगा व त्याचा वडील भाऊ. त्यातली काही वचनं मी वाचते. आणखी तो म्हणाला, कोणा एका मनुष्याला 2 मुलगे होते. त्यापैकी धाकटा बापाला म्हणाला, बाबा, मालमत्तेचा माझा वाटा मला द्या. तेव्हा त्याने आपल्या मिळकतीची त्यांच्यात वाटणी केली. आम्हाला इथे एक गोष्ट पाहायला मिळते प्रियानो. जो मुलगा होता की ज्याने काही कष्ट केले नाही, जी मालमत्ता वडिलांकडे आहे, परंतु आज तो हक्क सांगत आहे. तरीसुद्धा मला सांगू द्या, त्या पित्याने काहीही न बोलता त्या मालमत्तेची वाटणी करून दिली. आणि त्याच्यानंतर मग फार दिवस झाले नाही, तोच धाकटा मुलगा सर्व काही जमा करून दूर देशी निघून गेला. आणि वाटणी केल्यानंतर असं नाही झालं की तो मुलगा आपल्या वडिलांजवळ राहिला. त्याच्या हिश्श्याच्या ज्या काही गोष्टी होती त्याला मिळाल्या, परंतु तरीसुद्धा त्याने काही काळातच आपल्या वडिलाला सोडून दूर देशी जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या पित्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला आणि आपली सगळी मालमत्ता त्यांनी घेतली. आणि त्याच वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, तेथे त्याने चैनबाजी करून आपली मालमत्ता उधळून टाकली. त्यानं मला सांगू द्या, ज्यावेळेस तो आपल्या पित्यापासून दूर गेला, जगी गोष्टीमध्ये गुरफटला म्हणायला सांगते. चैनबाजी असं सांगितले, कशा पद्धतीने त्याचा पैसा त्यांनी खर्च केला याचा उल्लेख केला नाही, परंतु चैनबाजी हा शब्द तिथे वापरण्यात आलेला आहे. त्याने आपला होता नव्हता सर्व पैसा खर्च करून टाकला. त्याने आपले सर्व खर्च करून टाकल्यावर त्या देशात मोठा दुष्काळ पडला. तेव्हा त्याला अडचण पडू लागली. यानं मला सांगू द्या, पित्याचं घर सोडल्यानंतर जोपर्यंत तो पित्याजवळ होता, त्या अध्यायामध्ये आम्हाला कुठंच पाहायला मिळत नाही की त्याला कुठली अडचण भासत होती. जसं त्यांनी वडिलांचं घर सोडलं, मला सांगू द्या, वडिलांचं घर सोडल्यानंतर त्याच्या जीवनात दुष्काळ आला, म्हणजे कमतरता आली, अडचण आली. त्यानं मला सांगू द्या, ते वडील म्हणजे दुसरं तिसरं कोण नसून आपला स्वतः जिवंत परमेश्वर आहे. जेव्हा केव्हा आम्ही देवापासून दूर जाण्याचा निर्णय घेतो, जसं त्या मुलाने घेतला, देवापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला, तसं मला सांगू द्या, आमच्या गोष्टीमध्ये कमतरता येऊ शकते, अडखळण येऊ शकते, दुष्काळ येऊ शकतो. प्रियानो, आमचा निर्णय खूप महत्त्वाचा आहे. त्या मुलाने निर्णय घेतला प्रियानो, त्याचा निर्णय चुकला आणि त्याच्यामुळे सांगू द्या, त्याच्या जीवनात दुष्काळ आला, त्याला गोष्टींची अडचण भासू लागली प्रियानो. आणि पुढे जर अजून वाचलं तर त्या ठिकाणी पाहायला मिळतं, मग तो त्या देशातील एका रहिवाशाजवळ जाऊन त्याला चिकटून राहिला. त्याने त्याला आपल्या शेतात डुकरे चारावयास पाठविले. तेव्हा डुकरे खात असत, त्यातल्या शेंगा तरी खाऊन पोट भरावे अशी त्याला इच्छा होई. त्याला कोणी काही देत नसे. प्रेज द लॉर्ड. जेव्हा तो वडिलांपासून दूर गेला, सगळ्यात महत्त्वाचा अनेक गोष्टी तिथं घडल्या. प्रभू प्रियानं मला सांगू द्या, त्याचा निर्णय चुकल्यानंतर त्याच्या जीवनात जे काही आशीर्वाद होते, ब्लेसिंग्स होते, ते सगळे काही संपले. तिथं दुष्काळ पडला, त्याला अडचणी भासू लागल्या, त्याला खायला सुद्धा मिळत नव्हतं प्रियानो, आणि कोणीच त्याला काही देत नव्हतं. आणि पुढे जर पाहिलं, नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला, माझ्या बापाच्या तर कितीतरी मोलकऱ्यास भाकरीची रेलचेल आहे आणि मी तरी ते भुकेने मरतो आहोत. प्रियानो, मला सांगू द्या, त्या वचनामध्ये त्याला शुद्धीवर आला म्हणजे तो झोपला होता किंवा बेशुद्ध होता असं नाही आहे प्रियानो. मला सांगू द्या, शुद्धीवर आला म्हणजे त्याला आपल्या वडिलाची आठवण आली. त्याला त्यावेळेस लक्षात आलं असेल, माझा निर्णय चुकल्यामुळे मी आज कोणत्या स्थितीमध्ये आहे, माझा निर्णय चुकल्यामुळे मला कोणत्या समस्येतून जावं लागत आहे, याची जाणीव झाली. म्हणजेच त्याला शुद्ध आली. त्याला पश्चाताप झाला की मी माझ्या वडिलांच्या आज्ञा मोडली किंवा वडिलापासून दूर गेल्यामुळे माझ्या जीवनात ही संकट आली. ही ज्या वेळेस त्याला जाणीव झाली, म्हणजे त्याला शुद्ध आली प्रियानो. आणि त्याने उठून आपल्या वडिलाकडे जाण्याचा निर्णय घेतला. मग तो उठून आपल्या बापाकडे जाईल व त्याला म्हणेल,
बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केला. आता मग आपला मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही असं तो म्हणाला. त्याने आता निर्णय घेतला. त्याला शुद्ध आली. एवढंच नाही तर त्याच्यानंतर त्यांनी दुसरा निर्णय घेतला, पुन्हा परत वडिलाकडे जाण्याचा. प्रियानो, मला सांगू दे, आमचा पहिला निर्णय कदाचित आमच्या जीवनामध्ये चुकला असेल. त्याच्यानंतर आम्ही मोठ्या स्ट्रगलमधून जात असू, अनेक संकटातून आम्हाला जावं लागलं असेल. परंतु मला सांगू द्या, त्या मुलाप्रमाणे आम्हाला शुद्ध येण्याची गरज आहे. शुद्ध म्हणजे आम्हाला पश्चाताप होण्याची गरज आहे. आम्हाला आठवण होण्याची गरज, आमच्या चुकांची, अपराधांची आम्हाला जाणीव होणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर महत्त्वाची स्टेप आहे की पुन्हा त्या देवाकडे जाण्याचा निर्णय घेणे. प्रियानो, मला सांगू द्या, त्या मुलाने निर्णय घेतला की पुन्हा मी माझ्या वडिलाकडे जाईन. आणि त्याने विचार केला की मी पित्याला म्हणेल की मी पाप केले. प्रियानो, मला सांगू द्या, आमचा प्रभू, आमचा परमेश्वर कनवळ्याने भरलेला आहे. पुढेच्या अध्यावचनामध्ये वाचलं तर तो तिथे गेला, वडिलांनी त्याला मिठी मारली, वडिलांनी त्याला सोडलं नाही. प्रियानो, ज्यावेळेस मुलगा परत आला त्याने आनंदोत्सव केला. प्रियानो, तसंच मला सांगू द्या, आमचा प्रभू आहे. आम्ही ज्यावेळेस, प्रियानो, मला सांगू द्या, आमचे निर्णय जरी चुकले, आम्ही जरी आमच्या मनाने गोष्टी केल्या, आम्ही देवापासून दूर गेलो आणि पुन्हा ज्यावेळेस आम्ही प्रभूकडे येतो, प्रियानो, मला सांगू द्या, तो प्रभू आम्हाला टाकत नाही, तो आम्हाला प्रभू सोडत नाही, तो प्रभू आम्हाला दोष लावत नाही. प्रियानो, मला सांगू द्या, कारण तो दयेने आणि कनवळ्याने भरणारा परमेश्वर आहे. म्हणून आज आपण या वचनातून मला एकच गोष्ट सांगायची. प्रियानो, मला माहीत नाही आज कुठला निर्णय आमच्या जीवनामध्ये चुकला आहे. मला माहीत नाही आम्ही कोणत्या चुकीच्या गोष्टींमध्ये आज गुरफटलेलो. मला माहीत नाही आज आम्ही कुठे चुकत आहोत. आज प्रभूकडे येण्याचा निर्णय घेऊया, पश्चाताप करूया. आहे त्या ठिकाणी त्या प्रभूला हात मारू आणि प्रभूला म्हणूया की प्रभू, आज मी तुझ्याकडे येते. आणि ज्यावेळेस आम्ही तो आज निर्णय घेऊ, प्रियानो, मला सांगू द्या, तो प्रभू आज तुम्हाला त्याच्या प्रेमाने भरणार आहे. त्याच्यात तुम्ही गमावलेल्या प्रत्येक आशीर्वादाला भरणार आहे. तुम्ही गमावलेल्या प्रत्येक गोष्टींना प्रभू पुन्हा देणार आहे. हालेलुया. म्हणून आज निर्णय घेऊया आणि त्या प्रभूकडे जाऊया. त्यावेळेस प्रियानो, मला सांगू द्या, आम्ही जिथे कुठे असू, आम्ही देवाकडे प्रार्थना करूया. थँक्यू जीसस. धन्यवाद प्रभू, धन्यवाद माझे बाप्पा. होय प्रभू, आमचा निर्णय चुकला असेल, आमच्या जीवनामध्ये आम्ही काही चुकीचे निर्णय घेतल्यामुळे आमच्या जीवनामध्ये अडखळण आले असतील, समस्या आल्या असेल, दुष्काळ आला असेल, प्रभू आम्ही तुझ्याकडे क्षमा मागतो. पवित्र देव बाप्पा, नव्याने आमच्या जीवनाची पुनर्बांधणी कर. आम्हाला तुझ्या जवळ येण्यासाठी, तुझ्याकडे परत येण्यासाठी प्रभू तुझी कृपा दे. आमचे प्रत्येक विकनेस आज आम्ही तुझ्या हाती देतो. आज तुझ्या आत्म्याने, तुझ्या सामर्थ्याने तू आम्हाला भर माझ्या बाप्पा. तुला धन्यवाद देतो पिता, तुझी स्तुती करतो. सर्व गौरव परमेश्वरा तुला देतो. प्रभू, आज आम्हाला तू संधी दिलीस, तुझी स्तुती करतो. आम्हाला मागे येण्याची संधी तू दिलीस, आमच्यावर कृपा केलीस, तुला धन्यवाद देतो पिता. सर्व गौरव परमेश्वरा तुला दे. येशूच्या नावात ही प्रार्थना विनंती करतो, म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. त्यानं मला सांगू द्या, प्रभू तुमच्यावर प्रेम करतो. आम्ही जसे आहोत, कदाचित जगामध्ये कोणी आम्हाला प्रेम करत नसेल, पण आम्ही जसे आहोत तसं प्रभू आमच्यावर प्रेम करतो, कारण तो दयेने भरलेला परमेश्वर आहे. पुन्हा एकदा त्या प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊ आणि त्याच्यामध्ये चालण्याचा निर्णय घेऊ. प्रेज द लॉर्ड. थँक्यू. धन्यवाद.